नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन एक अपडेट आलेला आहे। त्यामध्ये 1 जुलै रोजी सरकारने नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपण नारी सेतू ॲपमध्ये फॉर्म भरत होतो, पण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या। OTP न येणे, एरर येणे यासारख्या अडचणी येत होत्या। त्यासाठी सरकारने आता आपल्या या अडचणी दूर करण्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च केलेला आहे। तर ladkibahin.maharashtra.government.in या पोर्टलवर जाऊन आपण आपला फॉर्म भरू शकतो। तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। या साईटवर भेट दिल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये अर्जदाराचं लॉगिन, जर तुमचं सुरुवातीचं लॉगिन असेल तर तोच मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून परत तुम्ही लॉगिन करू शकता। जर तुमचं सुरुवातीचं लॉगिन नसेल तर परत एकदा अर्ज भरू शकता। तर सर्वप्रथम लॉगिन मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आपला जो चालू आहे तो, नंतर पासवर्ड क्रिएट करायचा व कॅप्चा टाकून लॉगिन करायचं आहे। लॉगिन झाल्यानंतर साइन अप करायचं। फुल नेम, तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे ते तुमचं पूर्ण नाव टाकायचं आणि इंग्रजीमध्ये टाकायचं, वर स्पष्ट लिहिलेलं आहे। त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड आहे तो टाकायचा आहे। नंतर त्याची पुष्टी करायची, म्हणजे तो परत बरोबर आहे की नाही परत एकदा चेक करायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर गाव निवडायचं आहे व आपलं जर गाव नगरपालिका किंवा महानगरपालिकेत जर तुमचं गाव येत असेल त्यानुसार योग्य ऑप्शन निवडायचा आहे। ॲथॉरिटी पर्सन, म्हणजे तुम्ही शासकीय कर्मचारी आहात किंवा आरोग्य सेविका आहात, याबद्दल काही असाल ते निवडायचे, किंवा सामान्य गृहिणी असाल तर ते निवडायचं आहे। आणि सर्वात शेवटी ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करून व बाजूला जो कॅप्चा दिलेला आहे तो प्रविष्ट करायचा, म्हणजे टाकायचा व त्याच्यानंतर साइन अप करायचं आहे। साइन अप केल्यानंतर तुम्हाला हे जे ऑप्शन येईल त्यावर ॲक्सेप्ट करून समोरच्या स्टेपला जायचं आहे। साइन अप केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायसाठी तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे व वर दिलेला जो कॅप्चा जसा तसाच टाकून परत त्याला व्हेरीफाय OTP म्हणून करून घ्यायचा आहे। हे झाल्यानंतर आपलं लॉग इन प्रोसेस पूर्ण होणार आहे। आपली लॉग इन पूर्ण झाल्यानंतर इथं वर दाखवल्याप्रमाणे लॉग इन सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे होम पेज ओपन होईल। यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून आपला आधार नंबर टाकायचा ॲज इट इज जसाला तसा, आणि सेंड OTP, म्हणजे मोबाईलवर जो OTP येणार आहे परत तो व्हेरीफाय करण्यासाठी इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला असं समोर पेज दिसून येईल नोंदणी अर्ज। तर नोंदणी अर्जामध्ये सर्वप्रथम महिलेचं आधार कार्डवर जसं नाव आहे ॲज इट इज सेम टू सेम तसं नाव पूर्ण इथं लिहायचं इंग्रजीमध्ये। वडील किंवा पतीचे नाव, जर लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव, जर कुमारिका असेल तर तुम्ही वडिलांचं नाव टाका, वडिलांचं किंवा पतीचं पूर्ण नाव। पुन्हा लग्नापूर्वीचे महिलेचे नाव टाकायचे। पुन्हा वैवाहिक स्थिती, लग्न झालेले आहे की नाही ते टाकायचे। जन्म दिनांक ही आपल्या आधार कार्डवर जे आहे त्यानुसारच टाकायचे आहे। पुन्हा आपण जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर हो म्हणून क्लिक करायचे। त्यानंतर आधार कार्ड अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती इथं भरायची। जर आधार कार्ड तुम्ही सुरुवातीला भरले पत्ता आहे परत भरायची आवश्यकता नाही। पिनकोड, आपला जिल्हा, तालुका व गाव टाकायचं आहे व महानगरपालिका येत असेल तर महानगरपालिका निवडायची, नगरपालिका येत असेल तर नगरपालिका। नंतर मोबाईल नंबर तोच टाकायचा जो आपण सुरुवातीला टाकलेला आहे। जर तुम्ही शासनाच्या इतर विभागामध्ये राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर होय म्हणून लिहायचंय, नसेल तर नाही म्हणून लिहायचंय। त्यानंतर आहे अर्जदाराचे बँक खाते असल्यास तपशील। बँक खात्याचा तपशील, इथे बँकेचे पूर्ण नाव, बँक खाताधारकाचे पूर्ण नाव व बँकेचा खाते क्रमांक आणि क्रमांकाची परत एकदा तो बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत एकदा पाहणे व बँकेचा IFSC कोड पण इथे प्रविष्ट करायचा आहे। बँक खाते आधाराशी जोडले आहे की नाही तर इथं होय म्हणून क्लिक करायचं आहे। तर आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड किंवा
15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला इथे अपलोड करणे आवश्यक आहे. आणि जर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड असेल तर होय करायचे, नसेल तर नाही करायचे. अर्जदाराचे हमीपत्र टाकायचे, त्यामध्ये आपलं पूर्ण नाव व अर्जदाराची स्वतःची स्वाक्षरी असलेले अर्ज इथे अपलोड करायचे आहे. शेवटी अर्जदाराचा लाईव्ह फोटो टाकायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र ते स्वीकारायचं आहे. ड्राफ्टमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता जर नंतर परत फॉर्म तुम्हाला एडिट करून भरायचा असेल तर. अशा प्रकारे आज आपण महिला बाल विकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा सविस्तर स्टेप बाय स्टेप पाहिलेला आहे.